कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाइल दे। शेवटचं सांगतोय तुला, फाइल दे। चल राहिलेलं तरी फाइल दे, इकडे दे। दुसरी फाइल पण खराब करून टाकी ना। पोरांना सोड आधी तू। चिंचुके, 2 पावलं पुढे सरका। ओके साहेब। सोड तू आधी पोरांना सोड म्हणते ना। माझ्या प्रोजेक्ट साठी मी काहीही करू शकतो, काही। एक फाइल वाया गेली, आणि असू दे, दुसरी फाइल आहे ना। माझे उद्योग चालू होणार। सांगितलं होतं, गुढीत राहाल तर फायद्यात राहाल। पण तुला मरायची गडबड झाली होती। तू काय बघतो रे? काय नाही। या गिरीश गायकवाडला जो आडवा जाईल त्याला गिरीश गायकवाड संपवत असतो। बघताय का रे? मारून टाका यांना। हो भाऊ, ऐका की। हो, मी काय नाही केलं, ऐका की। मी कुणाला काय बोलणार नाही, मला सोडा। अर्जुन, गोळी फायर केल्याचा आवाज। हा, पण एकतर्फी आत नको घुसायला, आत काहीतरी भयंकर घडतंय। अर्जुन, तू चिंचुकेंना ताबडतोब फोन कर, आता थांबायला नको। बोला साहेब। हॅलो चिंचुके, ऐक। हे बघ, आता घुसायची वेळ झाली। तुम्ही त्या बाजूने घुसा, आम्ही पुढून घुसतोय। ऐक, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या एकाही माणसाला काहीच नाही झालं पाहिजे। हो साहेब। आता ते जीजीच्या मुसक्या आवळायची वेळ झाली। साहेब, अजिबात काळजी करू नका, ठरल्याप्रमाणे सगळं होईल। घुसा। यांना आत घेऊन जा आणि मारून टाका सगळ्यांना। गाडी काढ, चल। इंस्पेक्टर अर्जुन, पोरांना पकडा रे। आता गप गुमान मागं व्हायचं सगळ्यांनी, नाहीतर या पोरांना सोडणार नाही। थांब। इंस्पेक्टर अर्जुन, 10 वेळा मी सांगितलं माझ्या वाकड्यात जाऊ नको, पण तू ऐकतच नाही राव। गिरीश गायकवाड, या बारक्या पोरांची ढाल करून तू सुटशील असं वाटतंय तुला? आज तुला सोडणार नाही मी। आवळा रे। थांब। आर्या, चिंचुके, मागे सारखा। आर्या, आम्ही कुणी जाग चालणार नाही, पोरांना सोड पाहिलं। ही जागा, ही गोडाऊन माझं इन्स्पेक्टर। इथं आवाज कमी ठेवायचा। मला फक्त जिंकणं कळतं, मग ते कसंही असो। इथे लक्षात, आम्ही राजकारण करतो, लक्षात ठेवा। कामावर आहे तुम्ही सगळे, उगाच आमच्यावर कारवाई करायला जाऊ नका। मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या पोरांना सोडू नका, आणि तुम्ही पण, कळलं ना?
गिरीश गायकवाड. बंदूक चालवायला शिकला राव तुम्ही, सांभाळायला कधी शिकणार? हा, तिकडे बघायचं. तुमची गोळी लागून पण ही दीपा जिवंत कशी, असा प्रश्न पडलाय काय? हा, बुलेट प्रूफ जॅकेट असतं पोलिसांकडे. अर्थात तुम्हाला काय करणार म्हणा त्यातलं. तुम्हाला फक्त माणसांना मारायला जमतं नाही का? जीजी, राजकारण बुद्धीचा खेळ आहे. याशी हातात बंदूक घेऊन चूक केली असते. लोकांनी त्यांची कामं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं असतं, त्यांना मारण्यासाठी नाही. ओय ओय पंटर लोक, अरे तुमच्या मालकाच्या डोक्याला बंदूक लागली की आता पोलिसांची. ए दीपा, हे बघ मी बघितलंय, एवढीसे झोपडीत राहता तुम्ही, दिवसभर काम करता. तुला पाहिजे एवढं मी पैसे देईन, माझ्या बाजून उभं राहा. अरे रे 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 रे, रश्शी जळली पण तुझा पीळ गेला नाही रे. अरे जनावरांचे स्वभाव बदलतात, पण तुझ्यासारख्या भ्रष्ट माणसांचे नाही. ए भाषण देऊ नको, शानीबान. अगं तुला आयुष्यभर सरणार नाही एवढा पैसा देईन मी तुला. फाईल बघ, करोडच्या फाईल आहेत या. मागील महिन्यात ऍक्सिडेंट, त्यानंतर बेपत्ता, त्यानंतर तू ज्यांचं अपहरण केलंस, आणि आज तुझ्या तावडीतून सुटून ज्यांनी तुझे 12 वाचवलेत ना, त्याच आहेत या कलेक्टर अपर्णा सुरेश माने. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.